स्वागत आहे भावनो तुमचं पुन्हा एकदा एका नवीन मिनी ब्लॉग मध्ये। तर भावनो काल आपला गॅस सिलेंडर पहिल्या मजल्यावर आला होता आणि तो आपल्याला आज सकाळ सकाळी वर घेऊन यायचा होता, त्याच्यामुळे असा बाहुबली झाला होतो बघा। आपल्या घरी दिवसभर कोण नसतं त्याच्यामुळे ते गॅसवाला पहिल्या मजल्यावर ठेवून जात असतोय। हा ना आपल्या बिल्डिंगला लिफ्ट आहे पण उगा आपल्या कॅमेऱ्यासमोर शायनिंग मारायचं म्हणून खांद्यावर घेऊन आलो होतो। मग गॅस घरी ठेवला आणि कामाला निघालो। आणि आज पण आपल्याला कामावर जाता जाता या लॅबची स्लाइड देऊन जायचं होतं, त्याच्यामुळे आज बी 5 मिनिटं उशीर झाला भावांनो। मग तिथनं पुढे औंधच्या राऊंडला जाताना आपल्याला मध्ये हे झाड दिसलं। तर भावांनो हे झाड साधं सुद्धा नसून 3 झाडे एकत्र असलेलं झाड आहे। वडाचं, पिंपळाचं आणि उंबराचं अशी 3 झाडे एकत्र आहेत भावांनो। आणि तुम्हाला हे झाड कुठे माहिती असेल तर कमेंट करून सांगू शकता भावांनो। मग पुढे औंधला पोहोचल्यावर तिथे एम्प्लॉय ऑफ द मंथचा कार्यक्रम चालू होता आणि एम्प्लॉय ऑफ द मंथ भावांनो आपला शहाजी भाऊ झाला होता। आणि आपल्या शहाजी भाऊला एम्प्लॉय ऑफ द मंथ झाल्याबद्दल असं स्टार आणि सर्टिफिकेट दिलं होतं, त्याच्यामुळे शहाजी भाऊ बघा कसला खुश आहे। मग अमित भाऊ त्यांची आमटी घेऊन आले आणि आपल्या एम्प्लॉय ऑफ द मंथ झालेल्या शहाजीला म्हणले तू फोटो काढ माझा, तुला फोटोग्राफर ऑफ द मंथचा पण आवड देतो। मग तिथलं काम उरकल्यावर पुढे शिवाजीनगरला आलो आणि तिथं शिवाजीनगरला आल्यावर आपल्याला मोठा राकेशची खुर्ची दिसली। मग तिथनं एवढ्या मोठ्या खुर्चीवर बसणारा माणूस केवढा मोठा असेल हे विचार करत परत माघारी आलो। मग नेहमीप्रमाणे आज मी सनसेट बघून परत संध्याकाळच्या राऊंडला गेलो। मग संध्याकाळी आपला गाणे ऐकायचा मूड झालता म्हणून एका कानात हेडफोन टाकला आणि गाणे ऐकत आणि म्हणत माघारी आलो। आता माझं सगळं काम तर उरकलं होतं, मग पंचिंग करून मी आता घरी जातो भावांनो। तुम्ही तेवढा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करून टाका। भेटूया आपण पुढच्या व्हिडिओत। धन्यवाद।